बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमृत योजनेच्या घोटाळ्याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला। दरम्यान अमृत योजनेबाबत एक प्रतिज्ञापत्र सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलं आहे आणि सुजाता सौनिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। हे ॲफिडेव्हिट अमृत योजनेबाबत आहे। तर अमृत योजनेमध्ये 57 लाखांचा घोटाळा झाला असल्याचं या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। याबाबत विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। सुजाता सौनिक यांनी थेट एकनाथ शिंदेंवर आरोप केल्यानं एकच खळबळ माजली आहे। यवतमाळमध्ये लाभवले जातात त्याचे मंत्री पालकमंत्री संजय राठोड आहेत। तिथे जो काही गैरप्रकार झाला आहे, ज्या पाईप टाकायला पाहिजे ते न टाकता ज्या सरकारकडून पाईप पुरवला जातो ते न देता त्यामध्ये डायरेक्ट हे घातले की कंत्राटदारांनीच ते खरेदी करावेत आणि कंत्राटदारांनीच ते पाईप टाकावेत। ते डीआय पाईपच्या ठिकाणी दुसरे पाईप टाकले गेलेत आणि यामध्ये जो गैरप्रकार झाला त्यावेळेस कोर्टाने विचारलं की हे सगळ्या गैरप्रकारासाठी जो एक जनहित याचिका टाकली होती तिथल्या एका लोकल माणसानी, त्यावर बोलताना स्पष्टपणे कोर्टाने विचारलं की याला जबाबदार कोण। तर माननीय आमच्या मुख्य सचिवांनी सांगून दिलं की याला जबाबदार माजी मुख्यमंत्री आणि हे ॲफिडेव्हिट दिलं। 1 रुपयाचा घोटाळा सुद्धा घोटाळा असतो, कारण की 1-1 रुपयासाठी तुम्ही जबाबदार असता आणि 57 लाख रुपयाचा जर घोटाळा असेल, काही लोक म्हणतील फार कमी आहे, पण काय नसतं। सरकारमध्ये हाही आकडा तसा मोठा आहे आणि असा ॲफिडेव्हिट दिला असेल तर नक्कीच हा फार मोठा विषय, याच्यावर काही ना काहीतरी कारवाई झाली पाहिजे, खोलात जाण्याची जरूरत है। बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए, क्योंकि उनके हाथों से एमएमआरडीए का घोटाला हो, बीएमसी में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे तो सारे उन्होंने ही किए। ज्या अर्थी विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा आरोप केलाय त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार नाही। नाही, आधी माहिती घेऊ दे ना। मुख्य सचिवांनी काय पत्र दिलंय, कशाबद्दल दिलंय ते माहिती घेऊ दे। आताच सभागृहामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याची माहिती घेतो आणि सविस्तर त्याच्याबद्दलची माहिती देतो। अमृत योजनेत जो घोटाळा झाला त्याच्यासाठी एकनाथ शिंदे जबाबदार आहेत। नाही, आम्हाला त्याच्यातलं काय माहित नाही। शेवटी ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्या तरी अमृत योजना हे काही मंत्री मंजूर करत नाही। शेवटी त्याला प्रधान सचिवापासून या सगळ्या गोष्टी मंजूर केल्या जात असतात। अंमलबजावणी करणं हे फक्त मंत्र्याचं काम असतं, त्यामुळे त्याच्या बोलण्यात मला काय अर्थ वाटत नाही। परंतु सचिवांनी असं ॲफिडेव्हिट देणं हे कोणी पाहिलंय? मी तर काही पाहिलं नाही।